Hello student, welcome in standard 7, subject general science, chapter number 18, sound, production of sound. Children, last period we have also studied songs, oscillator, oscillation and oscillatory motions with their example. Time period of oscillation, frequency of formulas, we have also studied. Then high and low pitch of sound, intensity of sound level, we have also studied. Today we will teaching audible sound. Shravya dhvani. The frequency of sound audible to human being is between 20 Hz to 20,000 Hz. We can only hear sound in this frequency range. तर आपल्याला किंवा मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्जच्या दरम्यान असते की जो या दरम्यानचा जो साऊंड आहे तो आपल्याला सहज ऐकू येतो. नेक्स्ट, इन्फ्रासोनिक साऊंड, अश्राव्य ध्वनी. हॅव यू एव्हर हिअर द साऊंड ऑफ द मुवमेंट ऑफ आवर हँड्स, ऑफ द मुवमेंट ऑफ लीव्स फॉलोइंग फ्रॉम अ ट्री. आपल्या दोन हातांची हालचाल किंवा झाडावरून पान गळून पडताना होणारी हालचाल यांचा तुम्ही आवाज कधी ऐकला आहे का? तर नो. देन ट्राय दिस, करून पहा. स्विंग an oscillator which make 3 to 4 oscillations in a second and listen carefully for any sound it's make. तर या ठिकाणी एका सेकंदात 2 ते 3 वेळा ऑस्किलेशन करायचं आहे. तर ऑस्किलेशन म्हणजे आपण झोका म्हणतो तो मागं पुढे घ्यायचा आहे आणि हा घेताना तुम्हाला काही आवाज येतो का याचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे. तर that the oscillator makes 3 to 4 oscillations in 1 second means that the frequency of the sound is 3 to 4 Hz. Humans cannot hear sound of frequency less than 20 Hz. म्हणजे आपण एका सेकंदामध्ये 3 ते 4 ऑस्किलेशन्स केले, मग एका सेकंदातली 3 ते 4 ऑस्किलेशन्स म्हणजे 3 to 4 हर्ट्स झाले. मग आपला माणूस जो आहे तर तो 20 हर्ट्सपेक्षा कमी आवाजात असेल तर ऐकू शकत नाही. इन ऑल अबाव एक्झाम्पल, वरील उदाहरणावरून असं लक्षात आलं असेल की ऑस्कुलेशन्स डिड टेक प्लेस बट नो साऊंड वॉज हिअर. तर ऑस्कुलेशन्स जरी होत असलं तरी आपल्याला त्याचा आवाज ऐकू येत नाही. इफ इट मीन्स दॅट दिस साऊंड इट इज ऑफ अ फ्रिक्वेन्सीज लेस दॅन 20 हर्ट्स. म्हणजेच आपल्याला ध्वनी ऐकू येत नाही याचा अर्थ असा होतो की साऊंड जो आहे तर त्याची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्सपेक्षा कमी आहे. अ साऊंड विथ अ फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 हर्ट्स इज कॉल्ड इन्फ्रासोनिक साऊंड. तर ज्या साऊंडची फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्सपेक्षा कमी असते त्याला इन्फ्रासोनिक साऊंड असं म्हटलं जातं. A sound with a frequency less than 20 Hz is called infrasonic sound. Sound with a frequency less than 20 Hz are produced by some animals, namely wolves, elephants, and rhinoceros. तर 20 हर्ट्सपेक्षा वारंवारता कमी असली तरी काही प्राणी असे आहेत की त्यांना खूप कमी किंवा 20 हर्ट्सपेक्षा आवाज जरी कमी असला तरी ऐकू येतो. फॉर एक्झाम्पल फेल दिले, फेल एक मासा आहे तर त्याला सुद्धा आवाज येतो. एलिफंट्स, हत्ती जे आहे तर त्या हत्तींना सुद्धा खूप कमी आवाज तरी ऐकू येतो. रायनासोर्स, गेंडा, तर त्या गेंड्यांना सुद्धा खूप कमी आवाज किंवा खूप लांबवरचा आवाज ऐकू येतो. देन अल्ट्रासोनिक साऊंड, श्राव्यातीत ध्वनी. अ साऊंड with a frequency higher than 20,000 Hz is called ultrasonic sound. 20,000 पेक्षा ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते किंवा अधिक असते त्याला
अल्ट्रासोनिक साऊंड म्हणायचं आहे. ह्युमन बिईंग कॅन नॉट हिअर सच साऊंड्स. 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त जर आवाज असेल तर तो माणूस हा आवाज ऐकू शकत नाही. बट हावेवर परंतु सम ॲनिमल्स काही प्राणी, फॉर एक्झाम्पल अ डॉग कॅन हिअर सच साऊंड्स. कुत्रा हा 20,000 हर्ट्सपेक्षा सुद्धा आवाज ऐकू शकतो. फाइंड आउट. देअर इज evidence that elephants communicate with each other over distance up to 10 km using ultrasonic sound inaudible to us. तर माणसाला म्हणजे माणसाला ऐकू न येणाऱ्या इन्फ्रासोनिक साऊंड्सद्वारे 10 किलोमीटरपर्यंत म्हणजे 10 किलोमीटर अंतरापर्यंत हत्ती एकमेकांशी संवाद साधतात म्हणजे संवाद एकमेकांशी साधत असल्याचं सिद्ध झालं आहे. इट इज ऑल्सो बिलीव्ह दॅट डॉग्स अँड अदर ॲनिमल्स कॅन रिसीव्ह अल्ट्रासोनिक साऊंड सिग्नल्स इन ॲडव्हान्स ऑफ द इम्पेडिंग अर्थक्वेक. कुत्रे किंवा इतर प्राणी यांना प्रत्यक्ष भूकंप होण्यापूर्वी त्यांची चाहूल लागलेली असते. मग ही चाहूल कशी लागते तर अल्ट्रासोनिक साऊंड जे आहे अल्ट्रासोनिक साऊंडद्वारे त्यांना हे समजत असतं. म्हणजे त्यांना खूप कमी ह्याच्यावरचं म्हणजे खूप कमी आवाज असला तरी ऐकू जमिनीतलं येतं, किंवा खूप जास्त आवाज जर असेल तरीसुद्धा म्हणजे 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त आवाज असला तरीसुद्धा त्यांना ऐकू लवकर येतं. त्याच्यामुळे ते भूकंप वगैरे व्हायचं असेल तरीसुद्धा त्यांना लवकर समजतं. हत्तींना वगैरे तुम्ही काही वर्षांपूर्वी केरळचं एक्झाम्पल पाहिलं असेल बघा. भूकंप होण्यापूर्वी केरळमधील सगळे हत्ती म्हणजे काही दिवस हत्ती सगळे दूर गेले होते समुद्रापासून. यूज ऑफ अल्ट्रासोनिक साऊंड. अल्ट्रासोनिक साऊंडचा यूज बघा. टू क्लीन डेलिकेट ऑर्नामेंट्स, टायनी पार्ट्स ऑफ वॉचेस. घड्याळातील टायनी पार्ट्स अत्यंत लहान पार्ट्स जे आहेत ते स्वच्छ करण्यासाठी किंवा काही दागिने स्वच्छ करण्यासाठी. टू ऑब्झर्व इंटरनल ऑर्गन्स ऑफ द बॉडी. तर आपल्या शरीरातील अंतर्गत जे भाग आहेत तर ते पाहण्यासाठी सुद्धा या साऊंडचा यूज केला जातो. नंतर थर्ड, टू डिटेक्ट ट्युमर्स इन द ब्रेन. मेंदूमधील गाठ ओळखण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. टू डिटेक्ट फॉल्ट इन मेटल्स. धातूंमधील काही दोष आहेत का हे शोधण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. देन फिफ्थ, इन रडार सिस्टीम. रडार यंत्रणेमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. 6, टू किल सर्टन मायक्रोब्स अँड इन्सेक्ट्स. काही मायक्रोब्स सूक्ष्मजीव आणि कीटक मारण्यासाठी याचा वापर केला जातो. सोनार, साऊंड नेव्हिगेशन अँड रँगिंग इज यूज्ड टू लोकेट द सीबेड्स ऑर द पोझिशन ऑफ द शिप. तर समुद्राचे तळ, सीबेड्स म्हणजे समुद्राचे तळ आणि शिप म्हणजे जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी या सोनार सिस्टीमचा वापर केला जातो. डू यू नो यावर्षी सिलेबसमध्ये नाही. अशा प्रकारे हा आपला चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. याचा एक्सरसाइज कंप्लीट करा.